श्रीहरी पद्मपुराणाअंतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवत गीता. श्रीमद्भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचे महात्म्य. अध्याय 4. श्री भगवान म्हणाले, प्रिये, आता मी गीतेच्या 4थ्या अध्यायाचे महात्म्य सांगतो. ते लक्षपूर्वक श्रवण करा. भागीरथी नदीच्या काठी वाराणसी म्हणजे बनारस नावाची एक नगरी आहे. तेथे विश्वनाथाच्या मंदिरात भरत या नावाचे एक योगी महात्मा राहत होते. ते दररोज आत्मचिंतनामध्ये तत्पर राहून मोठ्या श्रद्धेने गीतेच्या 4थ्या अध्यायाचे पठण करीत असत. त्या पठणामुळे त्यांचे अंतःकरण निर्मळ शुद्ध होऊन गेले होते. ते शीतउष्ण इत्यादी मुळे कधीही दुःखी होत नव्हते. एक काळची गोष्ट आहे. एका दिवशी ते तपोनिधी भरत मुनी नगरामधील देवदर्शनाच्या इच्छेने भ्रमण करीत नगराबाहेर गेले. तिथे बोरीचे 2 वृक्ष होते. त्यांच्या छायेखाली ते विश्रांती घेत होते. एका वृक्षाच्या मुळीवर त्यांनी आपले डोके ठेवले होते आणि दुसऱ्या वृक्षाच्या मुळीवर त्यांनी एक पाय ठेवला होता. थोड्या वेळाने ते तपस्वी तेथून निघून गेले. 5-6 दिवसातच ते वृक्ष वाळून गेले. त्यांच्यावर फांद्या व पानेही राहिली नाहीत. त्यानंतर त्या 2 वृक्षांनी एका ब्राह्मणाच्या पवित्र कुळामध्ये 2 कन्यांच्या रूपाने जन्म घेतला. जेव्हा त्या दोन्ही कन्या 7 वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांनी देशभ्रमण करून येत असलेल्या भरत मुनीला पाहिले. त्यांना पाहताच त्या दोघींनीही मुनीच्या चरणी लोटांगण घातले आणि मधुरवाणीने म्हणाल्या, महाराज, आपल्याच कृपेमुळे आम्हा दोघींचा उद्धार झाला आहे. त्यांचे असे म्हणणे ऐकून त्या मुनीला फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, मुलींनो, मी कधी आणि कोणत्या साधनेच्या योगाने आपणाला मुक्त केले आहेत? तसेच आपणाला बोरीच्या वृक्षाचा जन्म कोणत्या कारणामुळे प्राप्त झाला होता हेही सांगावे, कारण याविषयी मला काहीच माहिती नाही. तेव्हा त्या मुलींनी आपल्याला बोरीच्या वृक्षाचा जन्म का मिळाला याचे कारण सांगताना म्हटले, हे मुनी, गोदावरी नदीच्या काठावर छिन्नपाप नावाचे एक उत्तम तीर्थक्षेत्र आहे. ते तीर्थ फार पुण्यदायी आहे. तसेच ते अत्यंत पावन तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थाचे ठाई सत्यतपा नावाचे एक तपस्वी कठोर तपश्चर्या करीत होते. ग्रीष्म ऋतूमध्ये ते पंचाग्नी साधन करीत असत. वर्षा ऋतूमध्ये आपल्या जटा, डोक्यावरील केस नेहमी पाण्याने ओल्या करून ठेवीत असत आणि हिवाळ्यात पाण्यामध्येच निवास करीत असत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर नेहमी रोमांच उठलेले असे. ते नेहमी अंतर्बाह्य शुद्ध राहत असत. यथासमय तपस्या करीत असत. मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवून परमशांती पावून आत्मस्वरूपरूपी ब्रह्मांड होत असत. ते आपल्या अलौकिक बुद्धीच्या योगाने विद्वत्त प्रचूर व्याख्यान करीत असत. त्यांचे व्याख्यान विद्वत्तेने इतके भरलेले असे की ते ऐकण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव येत असत व आपले शंकानिरसन करून घेत असत. ब्रह्माजीसोबत विचार विनिमय करताना त्यांना मुळीच संकोच वाटत नसे. ते आल्यानंतर ते नेहमी तपस्येत मग्न राहत असत. नेहमी परमात्मा चिंतनात संलग्न असल्यामुळे त्यांचे तपसामर्थ्य एकसारखे वृद्धिगत होत होते. त्यामुळे सत्यतपा मुनीला जीवनमुक्त समजून देवराज इंद्राला आपल्या समृद्धशाली पदाबद्दल म्हणजे सिंहासनाबद्दल भय उत्पन्न झाले. तेव्हा त्यांनी त्यांच्या तपश्चर्येत अनेक विघ्ने आणण्यास प्रारंभ केला. त्याने आम्हा दोघींना अप्सरा समुदायातून बोलावून घेतले आणि आज्ञा केली की तुम्ही दोघी या तपस्व्याच्या तपश्चर्येत विघ्ने निर्माण करा, कारण तो मला इंद्रपदापासून पदच्युत करून स्वतः स्वर्गाचे राज्य भोगू पाहत आहे. अशा प्रकारे इंद्राची आज्ञा घेऊन आम्ही दोघेही गोदावरीच्या काठी जिथे ते मुनी तपश्चर्या करीत होते त्या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी मंद, गंभीर व सुस्वर स्वरात मृदंग आणि बासरी वाजवून आम्ही दोघींनी इतर अप्सरासमवेत मधुर सुरात
गायनाला आरंभ केला. इतकेच नाही तर आम्ही त्या महात्म्याला वश करण्यासाठी तालासुरामध्ये नृत्य करण्यास प्रारंभ केला. मध्येच आम्ही पदर घसरवल्यामुळे उरोज असलेली आमची छातीसुद्धा दिसत होती. आमच्या सर्व हालचाली कामवासना उद्दीपित करणाऱ्या होत्या, परंतु कामवासना जागृत होण्याऐवजी त्या मुनीला फार क्रोध आला व हाताने पाणी सोडून आम्हाला असा शाप दिला की तुम्ही दोघीही गंगा नदीच्या काठावर बोरींचे वृक्ष व्हा. अशी ही त्यांची शापवाणी ऐकून आम्ही विनयपूर्वक त्यांना म्हटले, हे महात्मन, आम्ही दोघीही पराधीन होतो, म्हणून आमच्याकडून हे जे दुष्कृत्य घडले आहे त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी. असे म्हणून प्रार्थना करून आम्ही त्या मुनीला प्रसन्न करून घेतले. तेव्हा त्या पवित्र चित्तवृत्ती असलेल्या मुनीने आम्हाला उशाप दिला आणि म्हटले, भरत मुनी तेथे येईपर्यंतच तुम्हाला हा शाप लागू राहील. त्यानंतर तुम्हाला मृत्यूलोकी जन्म प्राप्त होईल आणि पूर्वजन्मीचे स्मरण सुद्धा राहील. हे मुनी, अशा रीतीने जेव्हा आम्ही बोरीच्या वृक्षाच्या रूपात उभ्या होतो तेव्हा तुम्ही आमच्याजवळ येऊन गीतेच्या 4थ्या अध्यायाचा जप करून आमचा उद्धार केला आहे. आम्ही आपणाला प्रणाम करीत आहोत. आपण केवळ शापापासूनच नाही तर या भयानक संसार सागरातून गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या पठनाने आम्हाला मुक्त केले आहे. श्री भगवान म्हणाले, त्या दोघींनी असे सांगितल्यामुळे मुनी परम संतोष पावल्या. त्या दोघींनी केलेली पूजा ग्रहण करून आणि त्यांचा निरोप घेऊन जसे आले होते तसेच वापस परत गेले आणि त्या दोन्ही मुली कन्यासुद्धा मोठ्या आदराने व श्रद्धेने गीतेच्या 4थ्या अध्यायाचे पठन करू लागल्या आणि त्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती झाली. त्यांचा उद्धार झाला. जय सद्गुरू.